नमस्ते शेतकरी मित्रांनो आणि पपई बागायतदारांनो. तर या प्लॉटला लागवड करून आज 21-22 दिवस झालेले आहेत. तर ही वाढ वगैरे अशी आपल्याला या ठिकाणं मिळाली आहे. 21 दिवसामध्ये या अशा पद्धतीने डेव्हलपमेंट पपई पिकामध्ये आपल्याला मिळालेले आहे. आणि त्यानंतर आता या ठिकाणी आता 1 महिना झाल्यानंतर आपण मेजरली पहिला खताचा डोस हा देणार आहोत. बाकी इतर जे स्प्रे शेड्यूल आहे तर या स्प्रे शेड्यूलमध्ये शक्यतो आपण जी डेव्हलपमेंट केलेली आहे किंवा जी डेव्हलपमेंट सुरू आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आत्ताच्या 39 ते 42 अंश सेल्सिअस टेम्परेचर ॲव्हरेजली आहे. त्यामध्ये ह्या 20 दिवसामधली ही डेव्हलपमेंट अशा पद्धतीने आपल्याला मिळालेली आहे. या ठिकाणी आपण केमिकल, जैविक आणि बायोलॉजिकल या तिन्ही मेथडचा वापर करून या ठिकाणं हे रिझल्ट आपल्याला असे मिळत आहेत. त्याचं कारण म्हणजे आपण तिन्ही गोष्टी का वापरतो तर क्लायमेटिक चेंजेसनुसार आपल्याला रासायनिक खतांचे, औषधांचे रिझल्ट, रासायनिक खतांच्या बरोबर आपण जैविक किंवा ज्याला ऑर्गॅनिक आणि सेंद्रिय म्हणतो तर यामधले वेगवेगळे घटक जर वापरले आपण तर त्याचे रिझल्ट हे इतके सुंदर मिळतात हे या व्हिडिओमधून दाखवतो आहे. आणि ही स्टेम जी आहे ही साधारणपणे अंगठ्याच्या जाडीची आपल्याला बनलेली आहे. ही 20 दिवसामधली जी ग्रोथ म्हणतो आपण स्टेमची तर ही अंगठ्याच्या जाडीची आपल्याला मिळालेली आहे. आणि इथं पहा एकच झाड नाही आहे तर हे झाड थोडंसं हे झालेलं आहे, परंतु आपल्याला जर पाहिलं तर अशा पद्धतीची आपल्याला ही ग्रोथ म्हणजे ही टेम वगैरे जे म्हणतो आपण किंवा जे बुंदा म्हणतो त्याची जाडी आणि हाईट साधारणपणे 1 फुटापेक्षा जास्त मिळालेले आहे आपल्याला आता. आणि हे सर्व करत असताना सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तुमच्या क्लायमेटिक चेंजेस, नंतरनं जमिनीचा प्रकार, दुसरी गोष्ट पाणी देण्याची पद्धत आणि इतर आंतर मशागतीची कामं ही योग्य पद्धतीनं होणं गरजेचं आहे. हे बघा इकडं पण त्याच पद्धतीनं आहे. म्हणजे जी ग्रोथ पाहिजे आपल्याला किंवा असं झाड ट्रेसमध्ये गेलं नाही पाहिजे हे दाखवण्याचं कारण किंवा सांगण्याचं कारण म्हणजे किंवा अशा पद्धतीने जर आपलं झाड बनत असेल तर निश्चितच आपल्याला ॲव्हरेजली प्रोडक्शन जे आपल्याला 7 महिन्यानंतर सुरुवात होणं गरजेचं आहे पपई पिकामध्ये. तर त्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपलं काम असणं गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीनं आता या ठिकाणी आपण हे शेड्यूल म्हणजे स्प्रे शेड्यूल असेल, खतांचं नियोजन असेल, पाणी नियोजन असेल हे या ठिकाणी करत आहोत. आणि हे दाखवतो आहे म्हणजे हे फक्त 20 दिवसातले चेंजेस आहेत पूर्ण ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर आणि त्याच्यानंतरनं इथून पुढेही तुम्हाला हार्वेस्टिंगपर्यंत किंवा हार्वेस्टिंग आफ्टर जे काही शेड्यूल चालू राहणार आहे किंवा त्याचे जे बागेतील बदल राहणार आहेत तर ते दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. या टेम्परेचरला सगळ्यात महत्त्वाचं जमिनीच्या प्रकारानुसार पाणी देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची सेन्सिटिव्ह बाब म्हणजे पपई पिकामध्ये पाणी जर अतिरिक्त झालं तर मुळ्या सडण्याचं काम हे सगळ्यात जास्त किंवा बुंदा सडण्याचं प्रकार या ठिकाणी दिसून येतो. म्हणून पाण्याचं नियोजन पपई पीक घेताना अत्यंत महत्त्वाचं असतं. ते झालं तर तुम्हाला चांगले सुंदर रिझल्ट मिळतात किंवा चांगली बाग आपली डेव्हलप होऊ शकते. कारण जोपर्यंत तुम्हाला पाण्याचं नियोजन किंवा पाण्याचं शेड्यूल तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार मेंटेन करता येत नाही तोपर्यंत तुम्हाला मिळणारे रिझल्ट हे थोडेसे कमी मिळू शकतात. पण प्रॉपरली जर पाणी नियोजन व्यवस्थित झालं तर तुम्हाला बाकीच्या गोष्टींवरती जास्त फोकस करण्याची गरज पडत नाही. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं तुमचं स्प्रे शेड्यूल कमी होतं. तिसरी गोष्ट तुमची वाढ पिकाची चांगली, सक्षम आणि रोगमुक्त बाग ठेवण्यासाठी पाणी व्यवस्थापन ह्या पिकामध्ये अत्यंत महत्त्वाचं आणि काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे. हे सर्व थोडक्यात तुम्हाला एक बेस गाईडलाईन म्हणून या गोष्टी सांगण्याचा उद्देश होता.